तर आज केंद्र सरकारनं पेपरफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द केली आहे आणि या निर्णयामुळे देशातील नीटची परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अकोला हे राज्यातील नामांकित कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेले शहर। राज्यभरातील हजारो विद्यार्थी अकोल्यामध्ये नीटचा अभ्यास करण्यासाठी येतात। परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील नीटची शिकवणी घेणारे प्राध्यापक ललित काळपांडे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। तर ही परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहेच। त्याचबरोबर पालकांमधून देखील संताप व्यक्त होतो आहे आणि या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम असो किंवा पालकांनी यासाठी केलेला खर्च असो आणि इतर सर्व मेहनत या सगळ्याचा आता हिशोब सरकार देणार का असा सवाल विद्यार्थी आणि पालक करतात। तकला जो आहे याचा प्रत्यय जो आला आहे तो आज नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे आलेला आहे आणि या नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला त्यांचा हिरमोड झालेला आहे। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत आणि आपण आहोत अकोल्यातल्या ललित ट्युटोरियल्स मध्ये। आपल्यासोबत विद्यार्थी जसे आहेत, आपल्यासोबत शिक्षकही आहेत ज्यांनी वर्षभर या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली। आपल्यासोबत विद्यार्थी आहे, तू परीक्षा दिली आणि आज परीक्षा रद्द झाल्याचा जे तुला समजलं, काय भावना काय आहेत, काय वाटतं तुला? सर मैं अभी 12th में हूँ। मैंने अभी इसी साल नीट एग्जामिनेशन दी थी और अभी आज ही मुझे सुनने में मिला है कि री नीट होने वाली है। तो अभी हमारी प्रिपरेशन 2 साल की वो तो गई हमारी। अभी हमें री नीट डबल से देनी होगी। दिवस रात्र तो अभ्यास केला होता आणि आता परत परीक्षा द्यावी लागते। थोडासा रिलॅक्स झाला होता आता आणि परत परीक्षेचं टेन्शन आलं असेल, काय वाटतं ही परीक्षा रद्द झाल्यामुळे? परीक्षा रद्द झाली पण आता परत एक चान्स मिळालेला आहे सर्वांना चांगलं प्रूव्ह करायसाठी। सगळ्यांनी परत चांगला अभ्यास करावा आणि चांगले मार्क घ्यावे। वाईटातूनही चांगला विचार करता येऊ शकतो हा सांगतोय की परत एक नवीन संधी आपल्याला मिळालेली आहे, नवीन संधी मिळालेली आहे म्हणतोय। मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे काय वाटतं? पहिले ते थोडंसं शॉकिंगच होतं। आम्ही एकदम रिलॅक्स झालेलो होतो की बा एक्झाम झाली, आता सगळं झालं, आता अजून एनटीएने नवीन शॉकच दिलाय। पण तरी यावेळेस आता मागच्या वेळेसपेक्षा अजून चांगला अभ्यास करून परत एकदा एक्झाम देऊ आणि मागच्या वेळेसपेक्षा अजून चांगले मार्क्स मिळवू। 2024 मध्ये सुद्धा हाच प्रकार झाला होता, पण त्या वर्षी परीक्षा पुन्हा नाही घेतली गेली। यावर्षी हा प्रकार बहुतेक खूप मोठ्या प्रमाणावर झाला असावा, म्हणून एनटीएने ही परीक्षा पुन्हा घेत आहे। पण असं होणे हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी योग्य नाही। निश्चितच काहीतरी ठोस पावलं उचलत पुढच्या काळात हे प्रकार होणार नाही अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करतात आणि शिक्षकही व्यक्त करतायत। सर, या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा ही या सर्वांनी व्यक्त केली आहे। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।